हा भक्तियोग आणि हे जीवन अजून समजून घेण्याचं, संतांच्या शरणात जाण्याचं, ज्यांचं बोट धरून आम्ही या मार्गात आलो, त्याच्या बाबतीत मी हा अण्णाच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित आहो. हरिजन हो, त्यांना जे काही तुमच्या आमच्याबद्दल अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ती कधी होईल, आपण इथं हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही ह्या वातावरणामध्ये, वातावरण सायलेंट करा बघा, मोबाईल आहे ना, माझी विनंती आहे सायलेंट करा. मी माझं वैयक्तिक स्वतःचा बी मी सायलेंट केलेला आहे. तुम्हा आम्हाला आईच्या गर्भातून इथं आल्याच्या नंतर एक एक दिवस आपला हा प्रवास जीवनाच्या पूर्णाहुतीकडे चालू आहे. हे काही मी सांगण्याची गरज नाही. तुम्ही आम्ही ज्यावेळेस एखाद्याच्या अंत्यविधीला जातो त्यावेळेस कदाचित आपण इथं म्हटलं नसेल अण्णा गेले त्यावेळेस, परंतु असं म्हणतात की हे बंधो, हे साधो, या जीवनामध्ये राम नाम सत्य है आणि या सतनामाचं स्मरण राम शब्दापासून सुरुवात होऊन तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या अविनाशी अनाम आनंदाला तुम्ही आम्ही उपलब्ध होण्यासाठी ती पेटयात्रा चालू असते. जिवंत माणसं 4 लोक खांदा देतात, बाकीचेही पाठीमागं असतात आणि या नामाचं उच्चारण होत असते, व्हायला पाहिजे. राम नाम सत्य है आणि सत्य बोल्या गत्त है म्हणतात. जर तुम्ही आम्ही हा नरदेह स्त्री रूपात असू द्या की पुरुष रूपात असू द्या, मिळाल्याच्या नंतर ह्या रचनेद्वारे आणि या रचनेच्या वर जी रचना आहे आपली श्वसनाची, तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे की आपली डावी नाकपुडी आहे, आपल्याला उजवी नाकपुडी आहे. आणि अजून जर त्याच्याबद्दल जर अजून तुम्हा आम्हाला जर होशमध्ये जर यायचं असलं तर त्याला एका योगिक भाषेत म्हटलेलं आहे की बा डावीकडली आहे ती इडा नाडी आहे, उजवीकडली आहे ती पिंगळा नाडी आहे. अजून दुसऱ्या भाषेत म्हटलं, कारण तुम्ही आम्ही आहोत तोपर्यंत निसर्गामध्ये हे 2 ग्रह निश्चित असणार आहे. दिवसा सूर्यप्रकाशात तुम्ही आम्ही निर्भय आहोत. आता त्या सूर्याला धरून असं म्हटलेलं आहे की ही सूर्यस्वर आहे बा उजवा. अजून सायलेंट करा, अजून विनंती, कारण प्रत्येकाजवळ हे असेल आणि कोणाला ना कोणाला तरी हे नंतर येतच राहणार आहे. तोपर्यंत येत्या 1-1.5 तासात साधो, आणि ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस अमावस्याच्याच दिवशी फक्त तो नसतो, प्रकाशित होत नाही आपल्यापर्यंत. दुसरीकडे तो प्रकाशित असतो, आपल्याकडे आपण त्या प्रकाशामध्ये असतो. जो चंद्र आहे त्या उजव्या स्वराला चंद्रनाडी म्हटलेला आहे, चंद्रस्वर म्हटलेला आहे. आणि आता तुमचं आमचं जे काही जीवन तुम्हा आम्हाला लाभलेलं आहे
त्या जीवनाचं खरं मर्म आम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या घटामध्ये प्राण हा, पक्का ऐकून घ्या, मस्त मन लावून ऐकून घ्या आणि साठवणूक ठेवा या घटामध्ये, परमात्म्याची उपस्थिती, तुमचं आमचं असणं हे आत्मतत्व विशिष्ट रीतीने जर याला जर अनुभवायचं असेल तर त्याची बोली, त्याची भाषा, या रचनेच्या वरच्या अंगानं जो प्राणाची आवाजाही तुमच्या आमच्या घटामध्ये चालू आहे, तर तिथं लक्ष केंद्रित करण्याकरिता संतांनी, कैवल्यज्ञानी संतांनी आपला वेळ, आपली वाणी, आपला प्राण हा सुयोग्य रीतीने, नियोजित रीतीने वापरून त्यांना जी परम अनुभूती या नरदेहामध्ये आली, किंबहुना आपण तेवढा त्यांच्या एवढा विचार करत नसू आणि तो विचार तुम्ही आम्ही करावा ह्याकरिता त्यांनी आपला अनुभव या घटामध्ये त्या परमज्ञानाला उपलब्ध झाल्याच्या नंतर येणारी अनुभूतीही लिहून ठेवली. लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी आपली अनुभूती लिहून ठेवली त्यांच्याविषयी देखील तुमचा आमचा अहोभाव प्रदर्शित व्हावा, त्याकरिता हे काय मीच विदित करून राहिलो असं समजू नका. आपण महाराष्ट्रात आहोत आणि जवळपास 700-750 वर्षापूर्वी देखील ज्ञानेश्वर माऊली पसायदानमध्ये म्हणतात की आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोके ये दृष्ट विजये हो आवेजी. हे साधो, ज्यांनी आपला अनुभव परमसत्याकडे प्रवास करीत असताना आलेली अनुभूती, प्राप्त झालेलं ज्ञान, ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजविलेली आहे. त्यांनी ग्रंथाची निर्मिती केली आणि त्यांनी ज्ञानालाच आपलं उपजीविकेचं साधन समजले. म्हणजे बघा, तुम्ही आम्ही उपयोगितेच्या उपयोगात येण्यासाठी आपण आपली शक्ती, ऊर्जा, प्राण, झटपट, खटपट आपली कशासाठी असते की मला ह्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या पूर्ण व्हाव्यात आणि मी भौतिकदृष्ट्या अंतिम श्वासापर्यंत सुखात जगलो पाहिजे, याच्यासाठी सामान्य माणूस झटून राहिलेला आहे. परंतु ज्यावेळेस असे संत वृत्तीचे व्यक्ती इथं या पृथ्वी नावाच्या ग्रहावर जन्म घेतात, त्यावेळेस बघा त्यांची खटपट किंवा त्यांची उपयोगिता काय असते. मराठी संतांनी म्हटलेलं आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा जर विचार
तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आला म्हणजे काय झालं की आपण तशा परमकल्याणी महापुरुषाच्या चरणाजवळ बसून ती साधना, तो अभ्यास आणि तो नामयोग तुम्ही आम्ही जर स्वीकारला तर आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे निदान आता व्यावहारिक दृष्टीनं आपण जर हा विचार केला तर मला दिवस आणि रात्र याच्या मिळून हे जीवन जगण्यासाठी 24 तास उपलब्ध झालेले आहेत. त्याच्यापैकी जर निदान आपण 1 तास 12 मिनिट ह्या वरच्या वाणीतून जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर नंतर काय होईल, तो अभ्यास आपल्या घटाच्या ठिकाणी दृढ होऊन मग 24 तासामध्येही आपण आत्मकल्याणाकडे आपली चेतना प्रफुल्लित राहील आणि ते घडावं, ते व्हावं. त्याकरता आमचे मोठे बंधू सत्संगतीला येत होते, स्वरज्ञानाविषयी त्यांचा अभ्यास होता आणि कल्याणाकरता तुमच्या आमच्या झटले आणि तो त्यांचं जे तुमच्या आमच्यासाठी झटणं होतं त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता ज्या सद्गुरू महाराजांच्या कृपेला ते प्राप्त झाले ते सद्गुरू सुखरामजी महाराज तुमच्या आमच्या विषयी असं परम कल्याण करून घ्या याच्यासाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कुठं आहोत बा. त्याविषयी म्हणतात, धीण धीण सो नर नारी ओ जुग में, धीण धीण सो नर नारी, साहेब काज जुरे निसबासर, कुबुद प्रीत सेटारी, कुबुद प्रीत सेटारी ओ संतो, धीण धीण सो नर नारी, धीण धीण सो नर नारी ओ जुग में, धीण धीण सो नर नारी, साहेब काज जुरे निसबासर, कुबुद प्रीत सेटारी, राम भजन को लाग्यो रे उमाओ, ओ मन चढ़ो आड़े, राम भजन को लाग्यो रे उमाओ, ओ मन चढ़े आड़े, राम राम केता दिन बीता, मुख में जीवन बाड़े, राम राम केता दिन बीता, मुख में जीवन बाड़े, मुख में जीवन बाड़े ओ संतो, धीण धीण सो नर नारी, धीण धीण सो नर नारी ओ संतो, धीण धीण सो नर नारी, साहेब काज जुरे निसबासर, कुबुद प्रीत सेटारी, सतगुरु जी का
दर्शन जाता पाव घुंगऱ्या बांधा सतगुरुजी का दर्शन जाता पाव घुंगऱ्या बांधा दर्शन किया आनंद बहु उपजा जान द्रव्य मोयलादा दर्शन किया आनंद बहु उपजा जान द्रव्य मोयलादा जान द्रव्य मोयलादा संतो धीन धीन सो नर नारी धीन धीन सो नर नारी वसंतो धीन धीन सो नर नारी साहेब काज जुरे निसबासर कुबुद प्रीत सेटारी मिल्या साध हसे रग रग रे खिण फुले खिण रोवे मिल्या साध हसे रग रग रे खिण फुले खिण रोवे आशा शकल तजी कुटलाई बाट राम जी की जोवे आशा शकल तजी कुटला बाट राम जी की जोवे बाट राम जी की जोवे ओ संतो धीन धीन सो नर नारी धीन धीन सो नर नारी वसंतो धीन धीन सो नर नारी साहेब काज जुरे निसबासर कुबुद प्रीत सेटारी तणखीणा मन रेवे उन्मना बोले शब्द सु प्यारा तनखीना मन बोले शब्द सु प्यारा के सुख राम तके नर जुग में उतर गया भव पारा के सुख राम तके नर जुग में उतर गया भव पारा उतर गया भव पारा ओ संतो धीन धीन सो नर नारी त्याच्यात एक शब्द आहे जुगमे शब्द आहे हा धीन धीन सो नर नारी व जुग में धीन धीन सो नर नारी साहेब काज जुरे निसबासर कुबुद प्रीत सेटारी साहेब काज जुरे निसबासर कुबुद प्रीत सेटारी कुबुद प्रीत सेटारी ओ संतो धीन धीन सो नर नारी श्री सद्गुरु सुखरामजी आणा मग आपलं टॉनिक एक ग्लास पाणी महाराज म्हणतात की तुम्हा आम्हाला हे जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर जय जयकाराच्या पलीकडली ही गोष्ट आहे बरं. तुमचा आमचा जय जयकार व्हावा याच्या बाबतीत थोडा स्वार्थ असेल कदाचित, परंतु
त्या निस्वार्थ प्रेमाला जर उपलब्ध व्हायचं असेल तर तुमचं आमचं झुरणं, तुमचं आमचं स्वतःला समजून घेणं हे प्राणवाचक असलं पाहिजे. राम राम सर, राम राम सर. म्हणतात ती श्रेष्ठ व्यवस्था, तो परमात्म विचार तुमची आमची जीवनामध्ये जर विशिष्ट रीतीने जर उपस्थिती तुम्हा आम्हाला जर उपलब्ध करून द्यायची असेल, स्वतःविषयी बरं सगळं, कारण तुम्हा आम्हाला हे जीवन संतांनी सांगितलेल्या विधीनी गुरुमुखी होऊन हे जर पवित्र करून घ्यायचं असेल तर याचं बीजारोपण, याची सुरुवात हे साधो हे जीवन जगत असताना संध्याकाळची विश्रांती झाल्याच्या नंतर सकाळी ज्या ज्या वेळेस तुम्हाला सूर्योदयाच्या आधी जाग येईल ती जाग, ती अमृत वेळ साधा. आणि जर हे जर काही लक्षात येत नसेल तर निश्चितच समजायचं की आमच्या घटाच्या ठिकाणी कुमतीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे. आता मग काय स्वतःला शिक्षा करून घ्याल की आपण या प्राणाद्वारे या देहाच्या ठिकाणी उत्तम रीतीनं सम अवस्थेला येणं, एवढं सांगितल्याच्या नंतर, एवढं ऐकल्याच्या नंतर, एवढं वाचन केल्याच्या नंतर तरी जर आपली बुद्धी ठिकाण्यावर येत नसेल तर महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, त्या बुद्धीशी देखील तुम्ही प्रेमपूर्वक वागा. कुबुद्ध प्रीतसे टारी. त्या कुमतीला सुमतीमध्ये परिवर्तित करण्यासाठी साधो तुम्हा आम्हाला आपल्या अंतर्यामी, आपल्या घटामध्ये त्या प्रेमाची कल्पना महाराज देऊन राहिलेली आहे. कारण दूरवचनाद्वारे, कठोर वाणीद्वारे आपण माणसापासून दूर जाऊ, आपण स्वतःपासूनही दूर जाऊ. कधी कधी पश्चातापानं स्वतःविषयी इच्छा असो की नसो, कधी कधी तुम्ही आम्ही नाराज होतो. तर संत सांगत आहेत की बाबा रे, इथं जर स्वतःला जर प्रशिक्षित करून घ्यायचं असेल, स्वतःला या हरिपदामध्ये उपलब्ध करून द्यायचं असेल तर एक गोष्ट आपल्या घटामध्ये विद्यमान आहे, ती तुम्हा आम्हाला लाभलेली आपण जो विचार करतो ती संकल्प विकल्प बुद्धी, त्याचं मन म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण स्वप्रेमाचा विचार करायला लागू, या प्रेमामध्ये दोन नाही आहे बरं, एकात्म भाव आहे. तो एकात्म भाव कसा आहे, तर मी पाण्यापेक्षा किंवा अन्नापेक्षा या घटामध्ये ज्याची विद्यमानता 1-2 मिनिटही आपण त्याची अनुपस्थिती ग्राह्य धरू शकत नाही, तो प्राण हा माझा सखा आहे. आणि ज्यावेळेस ह्या रसनेद्वारे
तुम्ही आम्ही शांत चित्ताने बसण्याची विधी कशी असली पाहिजे, तर तुमचा आमचा पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. तुम्ही असे सुखासनामध्ये बसले पाहिजे. त्यावेळेस त्याच्या लक्षात येते, या आपल्या अंतर्चेतनेमध्ये ह्या गोष्टी समजू लागतात. महाराज म्हणतात की बाबा रे, राम भजन को लाग्यो रे उमाओ, ओ मन चढो आडे. आता काय झालंय, आपल्या संकल्प विकल्प बुद्धीला एक लक्षात घ्या, संत वचन ऐकत असताना ते पूर्णपणे माझ्या भलाईची गोष्ट सांगत आहेत याच्यामध्ये तुमचा विश्वास असला पाहिजे. ऐकत असताना हे दोन्ही कानही आपले समर्पित असले पाहिजे. आणि ज्यावेळेस एवढं समर्पण तुमचं आमचं होईल, त्यावेळेस महाराज म्हणतात, राम राम केता दिन भीता, मुख में जीवन बाळे. शांत रीतीने समजून घ्या की तुम्ही आम्ही आपल्या भरलेल्या शेतामध्ये, पेरलेल्या शेतामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इतर कोणाचा शिरकाव व्हावा नाही म्हणून आपण बाड लावतो. आणि आतमध्ये आपण इथं सुरक्षित असतो. तसं याच्या उलट्या अंगाने समजून घ्या की तुमच्या आमच्या वाणीद्वारे अनर्थ होऊ नये. तुमचं आमचं कल्याण तुमच्या आमच्या वाणीद्वारे महाराजांना अपेक्षित आहे. तर ती असीम आनंदाची गोष्ट समजून घेत असताना सांगत आहेत की माझ्या रसनेद्वारे मी पूर्णपणे हे जे प्राणाद्वारे नामस्मरण करीत असताना तिला कुठलंही बंधन घातलेलं नाही. नाही तर साधारणपणे जग विचार करून राहिले असेल की ह्यांची तेरवी, याच्यामध्ये हे दोनपैकी एक आहे की दोघं आहे. इथं प्रमोद बी आहे का, आलेला आहे काय ऐकायला? हां, गजू आहे, मोठा आहे. आता मोठा छोट्याला सांगल. तर ही असीम आनंदाची गोष्ट माझ्या रसनेनं स्वीकारलेली आहे. रसना उत्तम स्वादाला, रसना उत्तम स्तुती करण्यासाठी दिलेली नाही. रसनेचं अजून महान कार्य संत समजावून सांगून राहिलेले आहेत. आता ज्यावेळेस आपल्या रसनेला, आपल्या जिभेला, आपल्या वाणीला हे नाव गोड वाटेल, त्यावेळेस आपण मनुष्य म्हणून जगण्याच्या लायकीचे आहोत. हे प्रथम सूत्र महाराज समजावून सांगत आहेत. आणि या सूत्राचा पहिला परिणाम सांगत आहेत. महाराज म्हणत आहेत की आता तुम्ही धन्य झालेले आहात. धीन धीन सो नर नारी जुग में, धीन धीन सो नर नारी, साहेब काज झुरे निसबासर, कुबुद प्रीत सेटारी. आता जर रसनेद्वारे ही गोष्ट तुम्हा आम्हाला स्मरणाची जर शिकायची असेल, ही रसना आणि हे शरीर आपल्या घरीच बसून राहिलं तर शाळा शिकणं होईल का पिंट्या? म्हणजे आपल्या घरचं दप्तर घ्यावं लागेल आणि जिथं कुठं आपल्या घरातली गावातली शाळा आहे तिथं तुम्हा आम्हाला
आईवडिलांनी लाड न करता, कधी कधी लाडानं 2-3 वर्षाचा फरकही पडते बरं. आम्ही 10वीत होतो आणि महाशय 7वीला होते. तर आमचं 61चाच जन्म, योगायोगाने इथंच आहो आपण. पण पाटील लांबलं ना शिक्षण, हां नाही का? बरं काही दिवस घरीच मुक्काम होता ना, हां एवढं तर मान्य आहे ना. नाही जातं नाही काय, आमचे मामा गोपाल तुला शिकायचं नाही ना, राहू दे काही हरकत नाही, नाही गेला तर नाही गेला. महाराज सांगत आहेत की या चरणाद्वारे, या पायाद्वारे तुमचा प्रवास झाला पाहिजे. कुठून? मनमुखापासून गुरुमुखामध्ये तुमचं परिवर्तन झालं पाहिजे. बघा, मन हे शरीर सुखासाठी आसुसलेलं आहे. ज्यावेळेस ह्या मनाचं जर निजमन करून घ्यायचं असेल, ह्या मनाची उपलब्धता या घटामध्ये, संकल्प विकल्प बुद्धीची उपलब्धता माझ्या घटामध्ये कशासाठी आहे हे लक्षात आलं, आणि आपण जर हसत हसत जर शाळेत गेलो तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आमचा भासा सतीश चौधरी अरे राहू दे ना भैया, राहू दे, उन्हाळ्याचे दिवस नाही, थंडीचे दिवस आहे, राहू दे. ते ऐकण्यात आणि माझ्याही सांगण्यामध्ये थोडंसं व्यत्यय येते. एका दिवशी जरी आमचा सतीश वसंतराव चौधरी जर शाळेत जाऊ नको म्हणलं त्याला, तर तो ढसाढसा रडत होता. ही माझ्या बालपणी मी बघितलेलं आहे. इतका उत्सव, इतका आनंद. आणि योगायोगानं बघा, मलाही वाटलं की यार म्हटलं आपल्याला आर्नीला बोलावून राहिलेले आहेत आणि आपण ह्या पदावर आपलं का एवढं प्रेम होऊन राहिलेलं आहे, महाराज एवढं का म्हणत आहेत. कारण या पदामध्ये योगायोगानं आमच्या दादाचं बी नाव आलेलं आहे. त्याचा उल्लेख नंतर येईल. महाराज म्हणतात की बाबा रे, इतकी आपली उत्सुकता ही सत्संगतीमध्ये ज्ञान ग्रहण करण्यामध्ये असली पाहिजे, तर आपण स्त्री असा की पुरुष असा मनुष्य म्हणून जगण्याच्या लायकीचे आहोत. आणि त्यासाठी दुसरं सूत्र समजावून सांगत आहेत. सतगुरुजी का दर्शन जाता, पाव घुंगऱ्या बांधा. सतगुरुजी का दर्शन जाता, पाव घुंगऱ्या बांधा. दर्शन किया आनंद बहु उपजा, जान द्रव्य मोहलादा. हे साधो, हे हरिजन हो, हे रामजीचे जन हो. त्याच्यामध्ये मी बी आलो बरं. मी काही तुमच्यापेक्षा वेगळा आहो असं समजू नका, त्याची आवश्यकता मला बी आहे. तर या कुटुंब व्यवस्थेमध्येही जर असा तुमच्या आमच्या घरामध्ये आणि या ज्ञानाबद्दल ज्याचं प्रेम असेल, तर माझी एक हात जोडून विनंती आहे,